नमस्कार मित्रांनो, मी आर.एस. पाटील. या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहे बिग डॅडीमध्ये INRमध्ये डिपॉझिट कशा पद्धतीने करायचं. तर मित्रांनो, सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या. मित्रांनो, आपण डिपॉझिट कशा पद्धतीने करायचं ह्या गोष्टीवरती आजचा व्हिडिओ आपण बनवतो आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा BDGचं पेज ओपन करा. BDG विनचं पेज ओपन करा मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, वॉलेटला क्लिक करा. वॉलेटला क्लिक केल्यानंतर सॉरी मित्रांनो, इथं डिपॉझिट दिसते मित्रांनो. डिपॉझिटला क्लिक करा. डिपॉझिटला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं आपल्याकडे ऑप्शन आहेत वॅकअप पे. वॅकअप ॲपवरून पण आपण डिपॉझिट करू शकतो, UPIने पण करू शकतो. तर मित्रांनो, मी वॅकअप ॲपनं डिपॉझिट करतो आहे. चला, मी इथं वॅकअप ॲपला क्लिक केलेलं आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. याच्यावरती आज बोनस आहे 5.5% बोनस आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मला 1000 रुपये डिपॉझिट करायचे आहेत. मी वरती स्क्रीन स्क्रोल करत आहे. खाली बघा, प्लीज एंटर द अमाऊंट. ह्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर कीपॅड ओपन होतं आहे. मी ते 1000 रुपये अमाऊंट टाकतो आहे. 1000 रुपये अमाऊंट टाकल्यानंतर डिपॉझिटला क्लिक करतो आहे मित्रांनो. डिपॉझिटला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, एक QR कोड येतो आहे. QR कोडच्या खाली मित्रांनो, UTR नंबर टाकण्यासाठी UTR नंबर आपण टाकू शकतो, अवेलेबल आहे. तर ह्याचा आपण स्क्रीनशॉट घेतो आहे मित्रांनो. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर मित्रांनो, आपण हे पेज मिनिमाइज करतो आहे. हे पेज मिनिमाइज केल्यानंतर आपण फोनपेला चालतो आहे. फोनपेमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, फोनपेचा जो स्कॅनर असतो तो स्कॅनर ओपन करा. स्कॅनर ओपन केल्यानंतर मित्रांनो, खालती स्कॅनरच्या खाली एक चौक आहे, त्या चौकला क्लिक करा. चौकला क्लिक केल्यानंतर गॅलरीमध्ये जातो आहे आपण, आणि गॅलरीमध्ये मित्रांनो हा QR कोड आहे, त्या QR कोडला क्लिक करा. QR कोडला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, ते QR कोड स्कॅन होतो आहे. त्यानंतर प्रोसेस टू पे हे ऑप्शन येतं आहे, त्यावरती क्लिक करा आणि पे करा. आपण आता 1000 रुपये मित्रांनो पे केलेले आहेत. आता इथून पुढली जी प्रोसिजर आहे मित्रांनो, ती फार सावधतेनं पहा, बघा आणि व्यवस्थित करा. तुमचं डिपॉझिट कधीच मित्रांनो अडकणार नाही. मित्रांनो, आपलं 1000 रुपयेचं जे डिपॉझिट आहे, आपल्या अकाउंटवरून 1000 रुपये गेलेले आहेत. तर ह्यानंतर मित्रांनो, इथे व्ह्यू डिटेल्स दिसते. व्ह्यू डिटेल्सला क्लिक करा. व्ह्यू डिटेल्सला क्लिक केल्यानंतर बघा, UTR नंबर म्हणून आहे बघा. UTR नंबरच्या पुढं एक त्रिकोणी चिन्ह आहे, कॉपीचं चिन्ह आहे. त्या कॉपीच्या चिन्हाला क्लिक करा. UTR नंबर इथून कॉपी करून घेणं फार महत्त्वाचं आहे. UTR नंबर कॉपी करून घेणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, हे पेज परत आपण मिनिमाइज करतो आहे. बघा, हे पेज मिनिमाइज केल्यानंतर परत आपण जे QR कोड घेतला होता, आपण स्कॅनर घेतला होता, तिथं आलेलं आहे. तिथं आल्यानंतर मित्रांनो, आपण काय केलं, ते UTR नंबर आहे इथं, UTR नंबर जो कॉपी करून आणला आहे तो UTR नंबर इथं आपण पेस्ट करतो आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो, खालती पहा, सबमिट हे ऑप्शन आहे. सबमिटला क्लिक करा. तर वेट करा मित्रांनो. ऑर्डर पेड सक्सेस असा मेसेज आलेला आहे मित्रांनो. त्याला ओके करा आणि थांबा. इथं मित्रांनो वाट पहा. बघा, 1000 रुपये तुमचं डिपॉझिट झालेलं आहे. पहिला 1138 रुपये बॅलन्स होता, आता 2138 रुपये इथं बॅलन्स झालेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जर आपण डिपॉझिट केलं तर आपलं डिपॉझिट कधीही फसत नाही, अडकत नाही आणि विनाकारण तुम्हाला आणि तुमच्या ऑफलाईनला कधीही त्रास होत नाही. फक्त सगळ्या गोष्टी मित्रांनो व्यवस्थित करणे गरजेचं आहे. त्या गोष्टी जर व्यवस्थित आपण केल्या तर मित्रांनो काहीही अडचण येणार नाही. आपण फोनपेवरून डिपॉझिट फंड ट्रान्सफर केला की UTR नंबर न घेता डायरेक्ट आपण स्कॅनरवरती येतो. स्कॅनरला क्लिक केल्यानंतर स्कॅनरचं पेज निघून जातं मित्रांनो, आणि आपलं डिपॉझिट फसतं. ह्यासाठी सर्वांना एक विनंती आहे, डिपॉझिट करताना मित्रांनो व्यवस्थित हा व्हिडिओ पाहून करा. ह्यातून जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर मित्रांनो मीटिंगमध्ये या. मीटिंगमध्ये त्या अडचणी तुमच्या 100% सोडवल्या जातील. फक्त एकच सर्वांना विनंती आहे, डिपॉझिट व्यवस्थित करा. आपल्या अपलाईनचा सल्ला घ्या. माझा हा यूट्यूबला जो व्हिडिओ आहे, व्हिडिओ पहा. तुम्हाला कधीही डिपॉझिटचा प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, असेच आपण वेगवेगळे व्हिडिओ या ग्रुपवरती, यूट्यूब चॅनलवरती आपण शेअर करतो आहे.
त्यामुळं ह्या यूट्यूब चॅनलला प्रत्येकाने सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.